नमस्कार मित्रांनो, मनपसंत चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, काल बीड जिल्ह्यामध्ये जे लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातील 3 खेडेगावांनी मतदानावरती बहिष्कार टाकला होता आणि ही बातमी अवघ्या महाराष्ट्रामध्ये पसरली. म्हणून आमच्या मनपसंत चॅनलने या बातमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ज्यावेळेस नारायणवाडीमध्ये पोहोचलो त्यावेळेस नारायणवाडीचा जर विचार केला तर या गावाला कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही आहे, पाण्याची सुद्धा बिकट अवस्था आहे आणि जर या गावातील घरं बघितले तर खरंच या गावाची खूप दयनीय अवस्था आहे. मित्रांनो, हे गाव 222 सारख्या नॅशनल हायवेवरून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मग जर नॅशनल हायवेवर सारख्या रोडवरील जर गाव अशा पद्धतीने एवढ्या पाठीमागं असेल तर मग आपल्या महाराष्ट्रामधील अतिशय दुर्गम भागातील गावाची काय परिस्थिती असेल ह्याच्यावरून आपल्याला कळेलच. तर मित्रांनो, बघूया आपण नेमका नारायणवाडी गावाने लोकसभा मतदानावरती जो बहिष्कार टाकला होता तो बहिष्कार का टाकला आणि त्या गावाची परिस्थिती नेमकं कशी आहे आपण थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. हा आहे नारायणवाडी ते निमगाव, नारायणवाडीतील लोकांसाठी रस्ता. या रस्त्याने ट्रॅक्टरसुद्धा व्यवस्थित चालत नाही, तर या रस्त्याने लोक कसे चालत असतील ते गावकऱ्यांनाच ठाऊक. ही आहे नारायणवाडी गावाची शाळा. ही 2 शिक्षकी शाळा असून या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षक आत्तापर्यंत शिकवत आहेत. आणि ह्या शाळेची अवस्थासुद्धा बघा की पत्र्याची शाळा आणि अतिशय छोट्या जागेवरती. हा शाळेच्या बाजूचा रस्ता, निमगावला जो रस्ता जात आहे तो सलगचा रस्ता आणि त्याच्या बाजूची घरं, हे सर्व पत्र्याची घरं. मित्रांनो, जर विचार केला तर या गावातील देवालासुद्धा मंदिर नाही, तर मग लोकांना घरं कशी असणार किंवा स्मशानभूमी तर लांबचाच विषय आहे. ज्या गावामध्ये अद्यापही देवाला मंदिर नाही असं एकमेव गाव म्हणजे ही नारायणवाडी आहे. पाण्याचा प्रश्न जर बघितला आपण तर अक्षरशः बेलर लोकांनी रस्त्यावरती मांडलेले आहेत. आणि जर संपूर्ण गावाचा जर विचार केला, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एकही घर तुम्हाला स्लॅबचं किंवा विटाने बांधकाम केलेलं दिसणार नाही. अगदी पत्र्याची शेड, रानातील पालापाचोळा लावून कुडाचे घरं बनवलेली किंवा दगडामातीचे आणि पत्र्याचे घरं तुम्हाला ह्या गावामध्ये बघायला आढळतील. तुम्ही व्हिडिओमध्ये जर बारकाईने निरीक्षण केलं, एकाही घराचं छत सिमेंटचं किंवा अन्य कुठल्या सिमेंटसारख्या किंवा सिमेंट पत्र्यापासूनसुद्धा बनलेलं नाही. संपूर्ण घराची छतं फक्त आणि फक्त पत्र्याचे आहेत. थोडक्यात काही जुने माळवदं सोडता 99% गाव हे संपूर्ण पत्र्याचंच आहे. तर या गावामध्ये लाईटीचासुद्धा भरपूर गंभीर प्रश्न आहे. हे बघा, जर बारकाईने बघितलं तर गावामध्ये ज्या आळ्या आहेत, बोळ्या आहेत, ह्या आळ्याबोळ्यामधील रस्तासुद्धा परिपक्व नाही आहे. गावातील पाणी जाण्यासाठी व्यवस्थित नाल्या देखील नाही आहेत. अतिशय दुर्गम भागातील गावापेक्षाही गंभीर परिस्थिती ह्या गावाची आपल्याला पाहायला भेटेल. हे बघा, आपण एखाद्या बोळीमधून जात असताना पायी चालता येत नसेल तर या गावातून 2 व्हीलर कशा जात असतील हा एक मोठा प्रश्नच आहे. ज्या गावामधून रस्त्याने चालताना पायी चालता येत नाही त्या गावामध्ये वाहने कसे आणत असतील हे या गावकऱ्यांची कमालीचीच बाजू असेल. जर बघितलं तर हे बघा, घरासमोर बेलर, आणखी मातीचेच रस्ते, कुठेतरी पडलेल्या भिंती, अतिशय दुर्गम असं गाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे. एकदम 750 मतदान आणि जवळपास 1,500-2 हजार लोकसंख्या असणारं हे छोटंसं गाव आणि अगदी 222 अशा नॅशनल हायवेपासून अगदी 1.5-2 किलोमीटर अंतरावर असणारं गाव. परंतु असं वाटतंय की आपण कुठल्या तरी जंगलातील गाव बघत आहोत, कुठल्या तरी दुर्गम दऱ्याखोऱ्यातील आपण गाव बघत आहोत असं आपल्याला या व्हिडिओमध्ये वाटतं. परंतु मित्रांनो, हे अतिशय दुर्गम भागातील गाव नसून हे अगदी रोडवरील गाव आहे. 222 जो हायवे आहे त्या हायवेवरून 1.5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अगदी एकदम रस्त्यावरचं गाव अतिशय बिकट परिस्थितीमध्ये अडकलेलं आपल्याला पाहता येतं आहे. तर मित्रांनो, मग ह्या गावकऱ्यांनी मतदानावरती बहिष्कार टाकून काय पाप केलेलं नाही आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. जर या लोकांना राहण्यासाठी घरं व्यवस्थित नसतील, चालण्यासाठी रस्ता नसेल, पिण्यासाठी पाणी नसेल, रात्रीच्याला जर उजेडासाठी कमीत कमी लाईट नसेल तर हे गाव कसं जगत असेल हे गावकऱ्यांचं दुःख आपण सगळ्या
भारतीयांनी समजून घ्यायला पाहिजे. तर बघितलं मित्रांनो, या गावाची किती दयनीय अवस्था आहे. या गावाचे रस्ते, पाण्याचा प्रश्न, गावकऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्थित घरंसुद्धा नाही आहेत. मग ह्या सर्व सुविधापासून वंचित असणारा गाव लोकसभा मतदानावरती बहिष्कार टाकणार नाही तर अन्य काय मार्ग पकडणार आहे? तर मित्रांनो, या लोकांनी, या गावकऱ्यांनी त्रस्त होऊन वारंवार शासनाकडे, प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा या गावाला रस्ता, पाणी, वीज आणि घर अद्यापही भेटलेलं नाही. म्हणून या गावाने मतदानावरती बहिष्कार टाकण्यासारखा निर्णय घेतलेला आहे. आणि या गावाला लवकरात लवकर शासनाने मदत करावी, रस्ता, वीज आणि पाणी पुरवावं असे आपण सगळ्याच्या वतीने विनंती करू. धन्यवाद.